तर पुढचं आणि आजचं शेवटचं एक्सप्लेनर सुरू करण्याआधी सुरुवातीलाच एक व्हिडिओ पाहूया. विराज बैठ प्रसन्न हो. हाँ नहीं, ठीक ही रहना चाहिए. हम आपको अपने प्रभु का विधान बताते हैं थोड़ा सा. जब प्रभु किसी पर कृपा करते हैं, ये वैभव मिलना कृपा नहीं है, ये पुण्य है. या व्हिडिओची सध्या खूप चर्चा आहे. या व्हिडिओमध्ये किती प्रश्न दडलेत बघा. विराट आणि अनुष्का या महाराजांकडे गेलेत. ते हे महाराज कोण आहेत? एरवी पिचवर आक्रमक आणि फुल ॲटिट्यूड मध्ये असलेला विराट एवढ्या शांतपणे या महाराजांसमोर कसा बसलाय? टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर विराटचं करिअर एका निर्णायक वळणावर आलेलं असताना विराट आणि अनुष्का या महाराजांकडे का गेले? विराट आणि अनुष्कावर एवढी या बाबांची काय मोहिनी आहे? या दोघांची वृंदावन मधली गेल्या 5 महिन्यांमधली ही दुसरी भेट आहे. आजचं एक्सप्लेनर त्याचबद्दल. विराट अनुष्का सह सेलिब्रिटी राजकारणी ज्यांच्या दर्शनाला पोहोचतात, ज्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात, ते प्रेमानंद महाराज कोण? प्रेमानंद महाराजांबद्दल आणखी जाणून घेण्याआधी पाहूया प्रेमानंद महाराज आणि विराट कोहली यांच्यामध्ये नुकताच काय संवाद झाला तो. विराट कोहली और अनुष्का है. विराज बैठ प्रसन्न हो. हाँ नहीं, ठीक ही रहना चाहिए. हम आपको अपने प्रभु का विधान बताते हैं थोड़ा सा. जब प्रभु किसी पर कृपा करते हैं, ये वैभव मिलना कृपा नहीं है, ये पुण्य है. पुण्य से एक घोर पापी को भी बहुत, देखो पाप करके भी उनका कोई पुण्य है जिससे वो सुकृत पूर्व के सुकृतवश चल रहे हैं. नया पाप है. ये वैभव बढ़ना या यश बढ़ना ये भगवान की कृपा नहीं मानी जाती. भगवान की कृपा मानी जाती है अंदर का चिंतन बदलना. प्रेमानंद महाराज कपाळाला पिवळं भस्म लावलेले, जटाधारी, दाढीची स्टाईल पण एकदम हटके. या प्रेमानंद महाराजांचं मूळ नाव अनिरुद्ध कुमार पांडे. 1972 मध्ये उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा आणि वडीलही संन्यासी होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रेमानंद महाराज 13व्या वर्षी पहाटे 3 वाजता घराबाहेर पडले आणि संन्यासी झाले. स्वामी आनंदाश्रम नावानं संन्यासी म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. आश्रमातल्या पारंपरिक जीवनशैलीला कंटाळून त्यांनी वाराणसी गाठली आणि वाराणसीमध्ये त्यांनी बराच काळ तप केला. वाराणसीमध्ये तपश्चर्या करताना प्रेमानंद महाराजांना एक संत भेटले आणि त्यांनी प्रेमानंद महाराजांना वृंदावनात जाऊन रासलीला अनुभवायला सांगितले. वृंदावनात गेल्यावर राधा वल्लभ संप्रदायाचा ते एक भाग झाले. राधे राधे म्हणत त्यांनी भाविकांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली आणि पाहता पाहता प्रेमानंद महाराजांची लोकप्रियता प्रचंड वाढली. मोठमोठे सेलिब्रिटी आणि राजकारणी त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. प्रेमानंद महाराजांच्या किडन्या निकामी झाल्या आणि सध्या त्यासाठी ते डायलिसिसचे उपचार घेत आहेत. प्रेमानंद महाराजांचे अनेक भक्त त्यांना किडनी देण्यासाठी पुढेही आले होते. मात्र महाराजांनी किडनी द्यायला नकार दिल्याचं कळतंय. विराट कोहली आणि प्रेमानंद महाराज यांचं एक विशेष नातं आहे. विराट कोहलीला ज्या वेळी करिअरमध्ये अडचणी आल्या त्यावेळी त्यानं प्रेमानंद महाराजांची भेट घेतली. क्रिकेट खेळाकडे मेडिटेशन म्हणून बघ, साधना म्हणून बघ, असा सल्ला प्रेमानंद महाराजांनी विराटला दिला होता. जेव्हा जेव्हा विराटला अडचणी येतात, तो यशस्वी होतो किंवा मोठे निर्णय घेतो, त्यावेळी विराट प्रेमानंद महाराजांची भेट घेतो. विराट आणि अनुष्कानं आता जेव्हा प्रेमानंद महाराजांची भेट घेतली, त्याला विराटच्या टेस्ट क्रिकेटच्या निवृत्तीची पार्श्वभूमी आहे. महाराजांनी विराटला काय सांगितलं, या दरम्यान अनुष्कानंही महाराजांना एक प्रश्न विचारला. पाहूया महाराजांनी विराटला काय सल्ला दिला आणि अनुष्काला काय उत्तर दिलं. आनंद पूर्वक भगवान का नाम जप करो, बिल्कुल चिंता मत करो. बाबा क्या नाम जप से हो जाएगा? पूरा. ये हम अपने जीवन का अनुभव बताते हैं. सांख्य योग और अष्टांग योग और कर्म योग और भक्ति योग, चारों योगों में प्रवेश रहा है. पहले हम सन्यासी रहे हैं 20 वर्ष सन्यासी रहे काशी विश्वनाथ जी. तो हम सांख्य योग, अष्टांग योग, जो अष्टांग योग है ना, अष्टांग योग, कर्म योग,
इन तीनों को अच्छी प्रकार जान करके और फिर भक्ति योग में आए हैं। मतलब आप ये समझो कि हमारी इतनी तार्किक बुद्धि रही, हमारी श्रद्धालु बुद्धि नहीं रही। सन्यासी की जो बुद्धि होती है वो तर्क प्रधान होती, कसौटी पर कसने पर। तो हम केवल भावुकता में राधा राधा का प्रचार नहीं कह रहे कि हमने सुना और ऐसे ग्रंथों में पढ़ा और ऐसे कह रहे, स्वयं स्वाद लेके कह रहे और विश्वास के साथ कह रहे। एखादा माणूस यशस्वी झाला, अगदी यशाच्या शिखरावर पोहोचला, यश, कीर्ती, संपत्ती, ऐश्वर्य पायाशी लोळण घेत असलं तरी बऱ्याच वेळा तो समाधानी असतोच असं नाही. आणि याच समाधानाचा शोध घेण्यासाठी माणूस वेगवेगळे पर्याय शोधतो. सचिन तेंडुलकरला तो पर्याय सत्य साईबाबांच्या रूपानं सापडला, तर विराट कोहलीला तोच पर्याय प्रेमानंद महाराजांमध्ये सापडतो. आजच्या एक्सप्लेनरमध्ये आज इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा NDTV मराठी.